मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ती हत्या किती क्रूरपणे झाली हेच आता आपल्याला PM रिपोर्टमधून पाहायला मिळत आहे। पोस्टमॉर्टम नंतर हा जो रिपोर्ट तयार झाला आहे डॉक्टरांचा, त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला की जवळपास 56 जखमा त्यांच्या एकूण शरीरावरती आढळल्यात आणि ह्या जखमा साध्या नव्हत्या, तर अगदी रॉड असेल, पाईप असेल याने ती मारहाण झाली होती। साधारणतः 1 ते 1.5 तास संतोष देशमुख यांना मारहाण झाली आहे। त्यांचं शरीर अक्षरशः काळं निळं झालं आहे, डोळ्याच्या बाजूला सुद्धा मारहाण झाली आहे। या मारहाण जरी भयंकर असली तरी या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांच्या पायाचं अथवा हाताचं कुठलं हाड फ्रॅक्चर नाही आहे। मात्र टॉर्चर करून मारणं जे असतं ते मारल्याचे प्रकार किंवा निशाणी आपल्याला या संतोष देशमुख यांच्या PM रिपोर्टमधून बाहेर आल्याचं पाहायला मिळतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांच्या डोळ्याच्या खाली लायटरने जाळण्यात आलं असं सुद्धा चर्चा करण्यात आली, मात्र PM रिपोर्टमध्ये तसा कुठेही उल्लेख नाही आहे। जे काही डोळ्याच्या खाली काळं निळं झालं आहे ते मारहाणीतून झालेलं आहे, कारण ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे ती टॉर्चर करण्याच्या उद्देशानं मारहाण झाली आहे आणि याच मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला आहे आता हा रिपोर्ट सांगतोय। त्यामुळे PM रिपोर्टनुसार संतोष देशमुख यांना जवळपास 1 ते 1.5 तास अतिशय क्रूरपणे मारण्यात आलं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।